हॅपी न्यू इयर. आणि आज 1 जानेवारी 2026 लाच बाप्पाने असं काही सरप्राईज दिलं. चला मी तुम्हाला सांगते. तर आज मी पहाटे नाही तर मध्यरात्रीतच निघालेली आहे दादरला जाण्यासाठी. ते का हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल. जाता जाता फ्रेंड्सला पिकअप केलं आणि आम्ही निघालो. आणि त्यानंतर दादरच्याकडे गेल्याच्या नंतर एवढी रहदारी होती तर वाटलंच नव्हतं की इतकी सुद्धा लोक एवढ्या मध्यरात्रीमध्ये असतील तिकडे. आणि त्यासोबतच हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की एवढ्या रात्री मी दर्शनाला जात आहे. आणि मग आम्ही बघितलं तर तिकडे त्यांनी एक वेगळंच नियोजन केलेलं होतं दर्शनासाठी. आणि एवढी लोक म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं आम्हाला ही गोष्ट. आणि त्यासोबतच मग आम्ही लाईनीत उभे राहिलो. आणि उभे राहता राहता आम्ही इतके थकलो की आम्ही डायरेक्ट तिकडे बसून नंतर ह्यांची आपली मस्ती चालूच होती. खूप हसलो, मज्जा केली. त्याच्यानंतर अचानक सगळी लाईन उठली तर आम्ही लगेच लगेच उठलो आणि पटापट पळायला लागलो पुढे. त्यानंतर हे बरं आहे की लेडीज आणि जेंट्सची लाईन खूप वेगळी होती, त्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि खूप सुंदर नियोजन केलेलं होतं. पण खूप फिरून फिरून अगदी लालबाग आणि मुंबईचे जसं दर्शन असतं आपल्या गणपती बाप्पांचं तसं होतं सगळं. आणि फायनली आम्ही जवळ पोहोचलो. मला काही शूट नाही करता आलं कारण तिकडे अलाउड नव्हतं. पण खूप सुंदर अशी सजावट केली होती आणि खूप प्रसन्न वाटलं दर्शन केल्याच्या नंतर. तर मग असंच आम्ही आमच्या फ्रेंडची वाट बघत होतो आणि त्याच्यामध्ये मग मी हे किचन वगैरे घेतलेले आम्ही परत तिकडे आवारामध्ये बसून गेलो. मग काय करायचं तर मग लुडो खेळायला घेतला. मग आमचे फ्रेंड्स आले आणि त्यासोबतच हा पाऊस पण आला. हेच होतं ते भयानक सरप्राईज जे बाप्पाने पहिल्याच दिवशी दिलेलं आहे. मग प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही मग निघालो. आणि ती सुद्धा गाडी खूप लांब लावली होती कारण दर्शन आम्हाला मागच्या साईडने सोडलं होतं. सो त्यामुळे आम्ही मग भिजत ओढणी घेत घेत कसं तरी पोहोचलो. आणि पाऊस खूप जास्तच वाढला. मग आम्ही एका ठिकाणी जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग तिकडनं निघून डायरेक्ट गाडीत गेलो. तर गाडीत पण खूप जास्त थंडी वाजत होती एसी. आमचा विचार काहीतरी वेगळा होता की आम्ही मस्तपैकी दर्शन केल्याच्या नंतर बँड्रा चौपाटी कुठेतरी जाऊ आणि मस्तपैकी सनराईज बघू. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. चुपचाप घरी गेलो आणि मग काय, मी तर नंतर फ्रेश होऊन लगेच झोपून गेली कारण अजिबात रात्र मी थोडी पण झोपली नव्हती. आणि ही आहे माझी चेरी. अँड माझ्या चेरीकडून पण तुम्हाला हॅपी न्यू इयर.